की ते बदलत असतं. तारुण्यात वेगळा, बालपणी वेगळा, प्रौढ अवस्थेत वेगळा, वृद्ध अवस्थेत वेगळा. तर भगवान परमात्मा आपल्याला सावध करतात, आपले केस पांढरे होतात, तरी सुद्धा आपण भजन करत नाही. लगेच लगेच काय होतं, दुसरी चिठ्ठी मरणाची. कोणती आहे? दात पडतात, दात. ते दुधाचे पडलेले सोडून द्या, पण नंतर आलेले पडतात. तरी सुद्धा लोक देवाचं भजन करत नाही. ते म्हणतात पडू द्या, पडले तर आपण दुसरी 32 बसवू. आणि ती 32 काही चांगली असते का? मी एका ठिकाणी गंमत पाहिली. एक म्हातारे बाबा होते, वारकरी बाबा होते. तर बाबांच्या चेहऱ्यावर अगदी सुरकुत्या पडल्या होत्या, पण बाबांचा एकही दात असे मोत्यासारखे दात दिसत होते. मला ते गुह्य कळालंच नव्हतं. मी म्हणायचो बाबा काही खातात, फुटाणे खाय, शेंगदाणे खाय, काही खातात म्हटलं बाबा. पण ज्या वेळेला मी, आमची व्यवस्था एकाच खोलीत होती, त्या खोलीमध्ये गेलो, जेवण झालं, खोलीत गेलो, लगेच बाबाने ते सगळं भांडवल बाहेर काढलं. बाथरूम मध्ये गेले, ते सगळं धुतलं आणि मस्त एक आमच्या सतीश भाऊंची माईकची पिशवी, तशी पिशवी होती बाबांजवळ. त्या पिशवीमध्ये अगदी पूस पास करून ठेवून दिलं. आणि मग नंतर गेलो मी बाबाच्या समोर. ती सगळी पेटी अगदी चिटकून गेली. म्हटलं बाबा आपण 7 दिवस झाले म्हटलं सोबत आहे, पण मला कळालं नाही. मला असं वाटत होतं की बाबांचे दात अजूनही चांगले आहेत. किती जपलो तुम्ही दातांना. नाही हो महाराज, सगळे पडून गेलेले आहेत म्हटलं. बऱ्याच वेळेला ज्यांनी तसे दात बसवलेले ते अचानक जर हसायला लागले तर काही काही वेळेला ती खाली पडून जाते. काही अशी भाजी वगैरे खाल्ली, मेथीची भाजी वगैरे, ती अटकली, ती काढायला लागले की तेव्हा ते हालतात. तर मला सांगा, लोक तरोतरेचा बदल करण्याचा प्रयत्न करतात, पण देवाने जे दिलेलं होतं तसा बदल होतो का त्याच्यात? फक्त आपलं काम भागतं. डोळे, डोळे तसेच. अरे एका एका इंद्रियाची किंमत पहा, 1000 रुपये त्याची किंमत आहे. माणसाचे दात पडतात, मान हालायला लागते, तरी बी माणूस भजन करत नाही. लगेच कंबर वागतं, काठी टेकत टेकत चालतो, पण तरी सुद्धा भजन करत नाही. कानांनी ऐकू येत नाही. एवढे इंद्रिय भगवान परमात्म्याने दिलेले आहे. सज्जनांनो, त्याच्या मोबदल्यात देवाने तुम्हाला काहीच मागितलं नाही. नर्मदा मैयाचं पावन पुराण आपण ऐकतोय. नर्मदा भगवान शंकराचं साक्षात जलमय स्वरूप आहे. की आज रोजी नदीच्या स्वरूपामध्ये भगवान शंकर आपल्यामध्ये विराजमान आहे. बापू, या जगामध्ये परोपकारासाठी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. रविचंद्र घनो वृक्षा नद्या गावश्च सज्जनः एत परोपकाराय युगे देवेन निर्मिता. जीवनामध्ये माणसाचा परोपकार पाहिजे. परोपकार नसेल तर जीवनाला येऊन आपला काही उपयोग नाही. मला सांगा, आपल्या घरामध्ये जी लाईट आहे, महिनाभर आपण लाईटीचा वापर करतो, लाईट वापरतो, पण 1 महिन्यानंतर लगेच त्या बिलाची पावती आपल्या घरी येते. आणि लगेच जर आपण बिल भरलं नाही तर त्या वीज मंडळातर्फे आपल्याला नोटीस येते की तुमचं मागचं बिल बाकी आहे, आता तुम्ही भरून द्या, नाहीतर तुमचं मीटर कट करून टाकू. लोक म्हणतात आमचं आधीच कट झालेले, काय कट करत. तर जी वीज वापरतो आपण त्याचं आपल्याला बिल येतं. पण सज्जनांना जो सूर्य संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, मला सांगा कधी त्याची नोटीस आली का हो तुमच्या घरी की मी तुम्हाला विनामूल्य प्रकाश देतो?
संपूर्ण विश्वाला ते प्रज्वलित करतात, प्रकाशमान करतात, पण कधीच कुणाला त्याचा मोबदला मागत नाही. कारण त्याची निर्मितीच परोपकारासाठी आहे. तरी सूर्या सकट आघवी विश्व रचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी अद्यंत आहे. माऊली सांगतात की संपूर्ण विश्व प्रकाशमान करण्याची शक्ती सूर्याजवळ आहे, आणि ती फक्त एक परोपकार म्हणून आहे. चंद्र संपूर्ण जगताला, सर्व वनस्पतींना शीतलता देतो. शीतलता देतो, पण काहीच कोणाकडून घेत नाही. अरे आपल्या घरामध्ये, कुणाच्या घरामध्ये पंखे आहे, फ्रीज, एसी, ते आपल्याला शीतलता देतात, पण त्याच्यासाठी मोजावे लागतात, तेवढं बिल जास्त येतं. पण मायबापू विनामूल्य जे शीतल करतात तो म्हणजे चंद्र, पण कधीच कोणाकडून पैसे घेत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतो, फळ देतो, पण आपल्याकडून काहीच घेत नाही. नद्या आपल्याला विनामूल्य, की ज्या मार्गाने नदी जाते त्या मार्गाने जेवढी गावं आहेत, जेवढी शेती आहे, अगदी सुजलाम सुफलाम करून सोडते. कधी कुणाकडून पैसे घेत नाही. बाकीचेच लोक त्या नदीच्या नावावर पैसे जमा करतात. तर मायबाप हो, परोपकारासाठी या गोष्टी आहे. म्हणून ही नर्मदा मैया ज्या मार्गाने त्या ठिकाणी निघालेली आहे, ती सर्वांना, अगदी जपी तपी, संन्यासी, गरीब, श्रीमंत, दीन दुबळा, पशु पक्षी, सर्वांचा अगदी उद्धार करत करत निघालेली आहे. की तिच्याजवळ भेद नाही. आणि तिच्या पावन अशा किनाऱ्यावरती तुम्ही थोडं जरी त्या ठिकाणी पुण्य केलं, थोडी जरी साधना केली, तरी ती साधना तुमची फलीभूत होते. मायबापांनो, तुमचं भाग्य आहे की तुम्हाला नर्मदा पुराण श्रवण करण्याची संधी प्राप्त झाली. माझं भाग्य आहे की मला तुमच्या समोर 2 शब्द सांगण्याचं भाग्य प्राप्त झालं. भाग्योदयेन जन्म समर्पितेन, भाग्याशिवाय या गोष्टी घडत नाही. आणि म्हणून या नर्मदा मैयाच्या पावन पुराणाची कथा मायबापू आपण श्रवण केली पाहिजे, लवकरात लवकर. आणि श्रवण केल्यानेच ती नर्मदा मैया आपल्यावरती कृपा करेल. आणि म्हणून सर्वांनी 2 मिनिटं त्या नर्मदा मैयाचं चिंतन करायचंय. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचंय. ओ मैया अमरकंटक वाली, तुम हो भोली भाली. अमरकंटक वाली, अमरकंटक वाली, तुम हो भोली भाली. मैया अमरकंटक वाली, तुम हो भोली भाली. चार भुजा वाली, तुम हो भोली भाली. मैया चार भुजा वाली, तुम हो भोली भाली. तेरे गुण गाते गए साधु, बजा बजा ताली. तेरे गुण गाते हैं साधु, बजा बजा के ताली. मैया अमरकंटक वाली, तुम हो भोली भाली. मैया अमरकंटक वाली, तुम हो भोली भाली. मैया चार भुजाधारी, तुम हो भोली भाली. मैया चार भुजाधारी, तुम हो भोली भाली. बुरे मगर पर तेरी सवारी, हाथ कमल का फूल. बुरे मगर तेरी सवारी, हाथ कमल का फूल. बुरे मगर पर तेरी सवारी, हाथ कमल का फूल. बुरे मगर पर तेरी सवारी, हाथ कमल का फूल. सब गोरे तीर की सिद्धि, हमें कहीं क्यों भूल. सब गोरे तीर की सिद्धि, हमें कहीं
क्यों सबको देती रिद्धि सिद्धि हमें गई क्यों सबको देती रिद्धि सिद्धि हमें गई क्यों मैया चार भुजाधारे तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारे तुम हो भोली भाली अमर कंटक वाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली नर्मदे नहीं हमारा कुतुब कबीला नहीं मातोरता 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 हम तो आई शरण तुम्हारी शरण पड़े किला तो आई शरण तुम्हारी शरण पड़े किला हम तो आए शरण तुम्हारे शरण पड़े किला तो आए शरण तुम्हारे शरण पड़े किला भैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली भैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली भैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली भैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली निर्धनियों को धन देती है अज्ञानी को ज्ञान 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 अभिमानी का मान घटाती अभिमानी का मान घटाती गोती नाम निशान भुजाधारी तुम हो भोली भाली भैया भुजाधारी तुम हो भोली भाली अमर कंटक वाली तुम हो भोली भाली भैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली तुम्हारा अमर कंठस्थान तुम्हारा डोलारे जब शिव शंकर करे तपस्या जब शिव शंकर करे तपस्या उच्च शिखर कैलाश उच्च शिखर कैलाश शिव शंकर करे तपस्या उच्च शिखर कैलाश उच्च शिखर कैलाश मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली मैया चार भुजाधारी तुम हो भोली भाली मैया अमर कंटक वाली तुम हो भोली भाली नमो नर्मदा माई पार्वती वल्लभ सदा शिवा
पार्वती नंदा सदा शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई देवा पार्वती नंदा सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा पार्वती वल्लभ सदा शिवा नमो नर्मदा माई देवा 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 पार्वती वल्लभ सदा